आक्रमक झालेला आहे। शरद पवार पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि त्यांनी खुर्ची खाली करून महाराष्ट्रावर उपकार करावे, फडणवीसांचा राजीनामा शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याकडून जो आहे तो मागितला जात आहे। काल वानवडीमध्ये जे आहे ते आंदोलन सुरू झालं होतं आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी होती। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत। काल चक्क पोलिसावर हल्ला झाला, कोयत्याने पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला। बघा कालचा जो प्रकार आहे अत्यंत दुर्दैव। एक रका आमच्या वानवडी पोलीस स्टेशनचे एपी आहेत गायकवाडजी, त्यांच्यावर खुनी हल्ला झाला। कोयत्याने थेट ठिकाणी गुन्हेगारांनी वार केला। ते या ठिकाणी आज या रुग्णालयामध्ये गंभीर अवस्थेत आहेत। ते लवकर बाहेर पडावेत अशी आमची नम्र या ठिकाणी परमेश्वराला विनंती राहील। पण या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत। या पुणे शहरामध्ये 3.5-4 हजार कोटीचं ड्रग्ज सापडतं। या पुण्यामध्ये गुन्हेगार मोकाट फिरतात। या ठिकाणी जे पोलीस इमाने इतबारे त्या गुन्हेगारांवर मोका लावतात किंवा तडीपारी लावतात, तिथं देवेंद्र फडणवीसांचा किंवा त्यांच्या आमदारांचा कॉल येतो आणि या ठिकाणी तडीपारी रद्द होती। याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे। देवेंद्र फडणवीसांचा एक आमदार या ठिकाणी खुलेआम सांगतो की सागर बांगल्यावर आमचा जो बॉस आहे तो बॉस या ठिकाणी असल्यामुळं या सगळ्या गोष्टीला घाबरण्याचं कारण आहे। त्याच्या